नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 7th मॅथ्स मधील 9th चॅप्टर डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 39 ज्या अंतर्गत पार्टनरशिप म्हणजे काय आणि त्यावर आधारित उदाहरणे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय आणि इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय ते अभ्यासलेलं आहे. त्याच्याशी रिलेटेड असणारी पुढची कन्सेप्ट म्हणजे पार्टनरशिप. पार्टनरशिप म्हणजे काय ते थोडंसं समजावून घेऊया. सपोज ए आणि बी या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. या दोघांनी मिळून एक बिझनेस स्टार्ट केला. या बिझनेससाठी ए या व्यक्तीनं 20,000 रुपये एवढी गुंतवणूक केलेली आहे आणि बी या व्यक्तीने 30,000 रुपये एवढी गुंतवणूक केलेली आहे. दॅट इज मीन्स पर्सन ए न 20,000 रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि पर्सन बी न 30,000 रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहेत. याचाच अर्थ दोघांनी मिळून त्या बिझनेसमध्ये ₹50,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत. पण ही इन्व्हेस्टमेंट जी असते त्याला बिझनेसमध्ये कॅपिटल असं म्हटलं जातं. म्हणजे एचं कॅपिटल 20,000 रुपीज, बीचं कॅपिटल 30,000, टोटल कॅपिटल आहे ते 50,000. जर आपण आता यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो फाइंड आउट केला म्हणजे 20,000 आणि 30,000 यांचा जर आपण रेशो काढला तर या 0ला 0 कॅन्सल होतील. म्हणजे यांचा रेशो येईल तो 2:3 म्हणजे 2:3 हा त्यांचा रेशो येईल. हा रेशो एवढ्यासाठी महत्वाचा असतो, जर या बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला अथवा लॉस झाला तर या प्रपोर्शन मध्ये तो स्वीकारायचा असतो. म्हणजे समजा या बिझनेसमध्ये 5,000 रुपीज लॉस झाला किंवा 5,000 रुपीज प्रॉफिट झाला असं आपण विचारात घेऊया. तर याचा अर्थ असा असतो की या 5,000 मध्ये दोन भाग असे करायचे की पहिल्या व्यक्तीला त्याच्यामध्ये 2 भाग जायला पाहिजे आणि दुसऱ्या व्यक्तीला 3 भाग जायला पाहिजे. म्हणजेच पहिल्या व्यक्तीचा प्रॉफिट असेल तर तो 2,000 असेल, दुसऱ्या व्यक्तीचा प्रॉफिट असेल तर 3,000 असेल. म्हणजे ज्या प्रपोर्शन मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे त्याच प्रपोर्शन मध्ये तुमचा प्रॉफिट अथवा लॉस असतो. यालाच बिझनेस करत असताना पार्टनरशिप मधला बिझनेस असं म्हटलं जातं. म्हणून आपल्या पुस्तकामध्ये पार्टनरशिप विषयी थोडीशी माहिती दिलेली आहे, समजावून घेऊया. काय सांगितले पहा. व्हेन स्टार्टिंग अ बिझनेस एंटरप्राइज मनी इज रिक्वायर्ड फॉर अन ऑफिस, रॉ मटेरियल्स एटसेट्रा. म्हणजे पैशांची गरज कशासाठी असते? मग त्या बिझनेसचं ऑफिस असेल किंवा काही रॉ मटेरियल्स असेल इत्यादी गोष्टींसाठी पैशांची गरज असते. धिस अमाऊंट इज कॉल्ड द कॅपिटल. जसं इथं एचं कॅपिटल 20,000, बीचं कॅपिटल 30,000 आहे. मग बिझनेसमध्ये दोनच व्यक्ती असतात असं नाहीये, 2 किंवा 2 पेक्षा अधिक असू शकतात. Often 2 or more people put in money for the capital. That is means in other words, these people start a business by investing in the partnership. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एक बिझनेस स्टार्ट करतात, त्यासाठी ते मनी जे आहे ते इन्व्हेस्ट करतात. इन अ बिझनेस पार्टनरशिप ऑल पार्टनर्स हॅव अ जॉईंट अकाउंट इन अ बँक. हे जे सगळे पैसे आहेत एकाच अकाउंटमध्ये ठेवले जातात, त्याला आपण जॉईंट अकाउंट असं म्हणतो. यापूर्वी बँकिंगचा अभ्यास करत असताना सेव्हिंग अकाउंट असेल, करंट अकाउंट असेल, हे तुम्ही अभ्यासलेलं आहे. शक्यतो बिझनेससाठी करंट अकाउंट घेतात, जे जॉईंट अकाउंट असतं म्हणजे त्या खात्यावर सर्वांची मालकी असते. The profit made or loss incurred is shared by the partners in the proportion to the money each one has invested. म्हणजेच या बिझनेसमध्ये काही प्रॉफिट झाला असेल किंवा काही लॉस झाला असेल तर तो प्रपोर्शन मध्ये म्हणजे पार्टनरचं जे काय प्रपोर्शन आहे, जसं इथं 2:3 हा त्यांचा रेशो आहे. समजा 3 व्यक्ती असतील ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 2:3:4, तर याचा अर्थ आहे की याला जर 2 भाग प्रॉफिट मिळाला तर या व्यक्तीला 3 भाग आणि या व्यक्तीला 4 भाग, किंवा जरी लॉस झाला तर या व्यक्तीला 2च भाग लॉस, या व्यक्तीला 3 भाग आणि याला 4 भाग. म्हणजेच त्यांचं प्रपोर्शन जे इन्व्हेस्टमेंटचं आहे तेच प्रॉफिटचं किंवा लॉसचं आहे असं म्हटलं जातं. यावर आधारित प्रत्यक्ष उदाहरण समजावून घेऊ म्हणजे पार्टनरशिपची कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. फर्स्ट क्वेश्चन काय पहा. सुरेश and Ramesh together invested 1,44,000 rupees in the ratio 4:5 and bought a plot of land. After some years, they sold it at a profit of 20%. What is the profit each of them got? सुरेश आणि रमेश या दोघांनी एकत्र येऊन एक प्लॉट खरेदी केलेला आहे, म्हणजेच एक बिझनेस स्टार्ट केलाय.
या बिझनेसचं ऑल टुगेदर म्हणजे एकत्रित कॅपिटल जे आहे ते 1,44,000 आहे. ही जी टोटल अमाऊंट आहे ती 4:5 या प्रपोर्शन मध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे. म्हणजे सुरेशचे जर 4 रुपये असतील तर रमेशचे 5 रुपये, सुरेशचे 4 लाख असतील तर रमेशचे 5 लाख असा त्याचा अर्थ आहे. ह्या टोटल बिझनेसमध्ये 20% प्रॉफिट झालेला आहे. तो प्लॉट ज्यावेळी सोल्ड केला त्यावेळी. प्रत्येकाचं प्रॉफिट काय असेल असं विचारलं. आपण आत्ताच पार्टनरशिपची जेवढी माहिती घेतली तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे. जो रेशो इन्व्हेस्टमेंटचा असतो तोच रेशो प्रॉफिटचा असतो. इथं आम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट माहित आहे, प्रॉफिटचं पर्सेंट माहित आहे. याचा अर्थ ऍक्च्युअल प्रॉफिट किती झालंय ते सुरुवातीला फाइंड आउट करूया. म्हणून मी इथं सुरुवातीला काय लिहितोय पहा, टोटल इन्व्हेस्टमेंट जे आहे आपण इथं लिहूया हिअर टोटल इन्व्हेस्टमेंट विच इज इक्वल टू 1,44,000 एवढे रुपये टोटल इन्व्हेस्टमेंट आहे. आणि प्रॉफिटचा जो पर्सेंट आहे तो 20% आहे. प्रॉफिट पर्सेंट किंवा डायरेक्ट असं म्हणतो प्रॉफिट इज इक्वल टू 20%. म्हणजे हे पर्सेंटेज मधलं प्रॉफिट झालं. त्यामुळे टोटल प्रॉफिट जर फाइंड आउट करायचं असेल आपल्याला तर याचा काय अर्थ असतो पहा, 20% याचा अर्थ 100 रुपयामागं 20 रुपये प्रॉफिट आहे. मग एकूण गुंतवणूक जी आहे ती 1,44,000 रुपये आहे. मग याचा जर आपण 20% कॅल्क्युलेट केला तर आपल्याला या बिझनेस मधला टोटल प्रॉफिट कळतो. म्हणजे कॅपिटल इंटू 20% या पद्धतीने केलं. इथं आपण हे 20 ला 20 कॅन्सल करूया. म्हणजे शिल्लक काय राहील पहा, 1,440 इंटू 20. म्हणजे त्यांचा प्रोडक्ट आपण फाइंड आउट करू. हे 0 आहे असं लिहिलं. 2 4 8, 2 4 8, 2 1 2. याचा अर्थ या बिझनेसमध्ये 28,800 इतका प्रॉफिट झालेला आहे. परंतु आम्हाला असं विचारलंय, व्हॉट इज द प्रॉफिट ईच ऑफ देम गॉट, प्रत्येकाला किती मिळेल. साहजिकच आहे या प्रपोर्शन मध्ये त्यांना असेल, म्हणजे सुरेशला त्यातले 4 भाग द्यावे लागतील आणि रमेशला 5 भाग द्यावे लागतील. तर त्यासाठी आपल्याला ते सुरुवातीला लिहायला पाहिजे की नाव रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट, म्हणजे त्या दोघांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांचा जो रेशो दिलाय तो आपण लिहूया, विच इज इक्वल टू 4:5. मग इन्व्हेस्टमेंटचा रेशो जर 4:5 असेल तर प्रॉफिटचा रेशो तेच असतो, म्हणजे हे दोन प्रपोर्शन मध्ये असतात. देअरफॉर हवं तर आपण इथं सेकंड स्टेटमेंट लिहू, देअरफॉर रेशो ऑफ प्रॉफिट, म्हणजे त्या दोघांना प्रॉफिट देत असताना सुद्धा 4:5 या प्रपोर्शन मध्ये द्यायचं. म्हणजे जर सुरेशला आपण 4x रुपीज दिले तर रमेशला 5x द्यायचे असा त्याचा अर्थ असतो. म्हणून इथं आपण लिहूया, लेट प्रॉफिट ऑफ सुरेश, फर्स्ट जो पार्टनर आहे त्याचं नाव इथं सुरेश दिलेलं आहे, पण त्याचा प्रॉफिट जो आहे तो आपण 4x रुपीज आहे असं कन्सिडर करू. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो प्रॉफिट ऑफ रमेश म्हणजे सेकंड जो पार्टनर आहे तर प्रॉफिट असेल 5x. म्हणजे इथपर्यंतचा अर्थ लक्षात येतोय का पहा, आपल्याला जी अमाऊंट टोटल सांगितलेली होती त्याचा 20% कॅल्क्युलेट केला तेव्हा आम्हाला टोटल प्रॉफिट कळालं. जी इन्व्हेस्टमेंटचा रेशो असतो तोच प्रॉफिटचा रेशो असतो. त्यानुसार पहिल्याची जी प्रॉफिट आहे तो 4x कन्सिडर केला, त्यामुळे दुसऱ्याचा प्रॉफिट 5x झाला. मग हा पहिल्याचा प्रॉफिट हा दुसऱ्याचा प्रॉफिट या दोघांची टोटल आम्हाला माहित आहे. त्यामुळे आपण इथं असं म्हणू शकतो 4x प्लस 5x विच इज इक्वल टू 28,800. म्हणजेच इथं 9x विच इज इक्वल टू 28800 असं होईल. म्हणजे एक्स फाइंड आउट करत असताना हा जो 9 आहे तो जर आपण राईट साईडला शिफ्ट केला तर तो डिवाइड होईल. 9 1 जार, 9 3 जार, कॅरी ऑन 1, 9 2 जार आणि हे 2 0 आहे असे होतील. म्हणजे इथं आम्हाला एक्स मिळेल तो 3200 मिळेल. हा एक्स फाइंड आउट केल्यामुळे आपल्याला फायदा काय होईल, जर ही एक्स ची व्हॅल्यू आपण इथं किंवा इथं सबस्टिट्यूट केली तर आम्हाला त्या दोघांचे इंडिव्हिज्युअल जे काय आहे ते प्रॉफिट कळेल. देअरफॉर फायनली आपण असं म्हणू शकतो प्रॉफिट ऑफ सुरेश म्हणजे सुरेशचा या बिझनेसमध्ये होणारा प्रॉफिट किती असेल तर ₹4x असेल. 4x म्हणजेच 4 इंटू 3200. म्हणजे त्यांचा प्रोडक्ट जर आपण कॅल्क्युलेट केला तर किती होईल, हे 20 आहे असे असतील. 4 2 जार 8, 4 3 जार 12. म्हणजे सुरेशला या बिझनेसमध्ये 12,800 रुपीज इतका प्रॉफिट होईल. सेम वे आपण पुढे असं म्हणू शकतो प्रॉफिट ऑफ रमेश, म्हणजे या बिझनेसमध्ये रमेशला मिळणारा प्रॉफिट जो आपण म्हटलेला आहे याचा 4x असेल तर याचा 5x असणार. 5x याचाच अर्थ 5 इंटू एक्स, एक्स म्हणजे 3200.
म्हणजे त्यांचा जर प्रोडक्ट आपण फाइंड आउट केला 5 2 10 कॅरी ऑन 1 5 3 15 प्लस 1 16 म्हणजे 16,000 रुपीज इतकं रमेशचं प्रॉफिट असेल. थोडंसं आपण रफ चेक करूया. हा 12,800 रुपीज सुरेशचा प्रॉफिट आणि हा 16,000 रमेशचा प्रॉफिट. या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला 28,800 रुपीज इतका प्रॉफिट लक्षात येईल, जो आपण यापूर्वी शोधलेला. तर या उदाहरणामध्ये आपण नेमकं काय केलं पहा, आम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट दिलेली आणि प्रॉफिटचा पर्सेंटेज दिलेला. म्हणून यावरून आपण टोटल प्रॉफिट सुरुवातीला फाइंड आउट केलं. म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा प्रॉफिटचं जे काही पर्सेंटेज आहे त्यानं मल्टिप्लाय केलं तेव्हा आम्हाला टोटल प्रॉफिट मिळालं. मग इन्व्हेस्टमेंटचा जो रेशो तोच प्रॉफिटचा रेशो. या पद्धतीने आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि प्रत्येकाची जी काही प्रॉफिट आहे ते फाइंड आउट केलं. याच्या ऐवजी जर तुम्ही सुरुवातीलाच हा 4x आणि 5x जर इन्व्हेस्टमेंट कन्सिडर केली आणि 4x प्लस 5x इज इक्वल टू ही अमाऊंट दाखवली तर दोघांची इंडिव्हिज्युअल अमाऊंट कळेल आणि त्या अमाऊंटचा प्रत्येक वेळी जर 20% केला तरी सुद्धा आम्हाला तो रेशो मिळू शकतो. म्हणजे त्या दोघांचं इंडिव्हिज्युअल प्रॉफिट मिळू शकतो. थोडंसं अजून एक उदाहरण पाहूया म्हणजे लक्षात येईल. विराट and Samrat together invested 50,000 and 1,20,000 rupees to start a business. They suffered a loss of 20%. How much loss did each of them incur? विराट आणि सम्राट या दोघांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती इंडिव्हिज्युअल इथे सांगितलेली आहे. या बिझनेसमध्ये जर 20% लॉस असेल तर दोघांना होणारा लॉस काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. इथे जर सेपरेट अमाऊंट दिली असतील तर आपण डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकतो. त्यासाठी सुरुवातीला एका एकाचा विचार करूया. सुरुवातीला इथे लिहूया इयर इन्व्हेस्टमेंट ऑफ विराट. विराटची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती म्हणजेच ₹50,000 आहे आणि हा जो लॉसचा पर्सेंटेज आहे तो 20% आहे. आपण इथे लिहू लॉस इज इक्वल टू 20%. म्हणजे हा ऍक्च्युअल लॉस नव्हे, 20% याचा अर्थ 100 रुपयामागं 20 रुपये लॉस असा याचा अर्थ येतो. देअरफॉर आपण इथे म्हणू शकतो लॉस ऑफ विराट म्हणजे विराटला होणारा लॉस किती असेल. त्यासाठी आपण हा जो 50,000 त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे याचा 20% कॅल्क्युलेट करायला हवा. म्हणजे 50,000 इंटू 20%. म्हणजे हे सॉल्व्ह करत असताना ह्या झिरोला झिरो हे कॅन्सल करूया. म्हणजे काय होईल पहा, हा 500 इंटू 20 म्हणजेच इथं किती होईल 5 2 10 आणि ह्या 3 शून्य आहे असे असतील ₹10,000 हा विराटला लॉस बसेल असा याचा अर्थ आहे. म्हणजे आपण इथे लिहू शकतोय देअरफॉर विराट इन्कर्ड लॉस ऑफ ₹10,000. म्हणजे विराटला 10,000 रुपयांचं नुकसान होईल असं आपण म्हणू शकतो. सेम वे आपण सम्राटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आपल्याला सम्राटची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 1,20,000 सांगितलेली आहे. मग आपण पुन्हा म्हणायचं आहे अल्सो इन्व्हेस्टमेंट ऑफ सम्राट. सम्राटची जी इन्व्हेस्टमेंट सांगितलेली आहे ती ₹1,20,000. जो लॉस आहे तो पर्सेंटेज मध्ये दिलेला आहे. जे पर्सेंटेज विराटसाठी असतं तेच पर्सेंटेज सम्राटसाठी असेल. जो लॉस 20% आहे. ज्या पद्धतीने 50,000चा 20% घेतला त्या पद्धतीने 1,20,000चा आपण 20% घ्यायचा. therefore इथं आपण म्हणू शकतो लॉस फॉर किंवा लॉस ऑफ सम्राट. सम्राटसाठी जो लॉस असेल म्हणजेच 1,20,000 ही इन्व्हेस्टमेंट त्याला आपण मल्टिप्लाय करायचं आहे 20%. म्हणजेच या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल केले. 1,200 इंटू 20 म्हणजेच ही जी अमाऊंट होईल ती रुपीज किती होईल पहा. हे झिरो कॅन्सल नंतर लिहू 12 2 24 आणि 3 वेळा हे झिरो आहेत. म्हणजे 24,000 रुपीज इतका लॉस सम्राटला असेल. देअरफॉर आपण फायनली असं म्हणू शकतो सम्राट इन्कर्ड अ लॉस ऑफ ₹24,000. म्हणजे या उदाहरणामध्ये आम्हाला दोघांची इन्व्हेस्टमेंट सेपरेट दिलेली होती म्हणून आपण सेपरेट सॉल्व्ह केलं. तर ही इन्व्हेस्टमेंट जर सेपरेट दिली नसती या अगोदरच्या उदाहरणासारखी एकत्रित दिली असती तर त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो दिला असता. मग त्या रेशोवरून आपण जर सुट्टी यांची इन्व्हेस्टमेंट फाइंड आउट केली आणि पुन्हा या पद्धतीने केलं तरी चालेल. जसं यापूर्वीच्या उदाहरणामध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट जी दिलेली आहे ती आपण याच पद्धतीने जर सुरुवातीला यांचे सेपरेट इन्व्हेस्टमेंट फाइंड आउट केली आणि पुन्हा या पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी सुद्धा चालू शकतं. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा.
Jaya, Seema, Nikhil and Nilesh put in altogether 3,60,000 rupees to form a partnership, with their investment being in the proportion 3:4:7:6. What was Jaya's capital share in the capital? They made a profit of 12%. How much profit did Nikhil make? आपल्याला इथं बिझनेसमध्ये 4 पार्टनर सांगितलेले आहेत. जया, सीमा, निखिल आणि निलेश. या चौघांची ऑल टुगेदर इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 3,60,000 रुपीज आहे. आणि यांचे हे जे कॅपिटलचं इन्व्हेस्टमेंट आहे ते या प्रपोर्शन मध्ये आहे. 3:4:7:6. याचा अर्थ जयानं जर 3 लाख रुपये घातले असतील तर सीमानं 4 लाख, निखिलनं 7 लाख आणि निलेशनं 6 लाख असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपण एक्सच्या बाबतीत बोलायचं झालो, जर जयाची इन्व्हेस्टमेंट 3x रुपीज असेल तर सीमाची 4x, निखिलची 7x आणि निलेशची 6x असा त्याचा अर्थ होतो. परंतु टोटल इन्व्हेस्टमेंट आम्हाला माहित नाही, याच्या आधारे आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. पण त्या आधारे पुढे काय विचारलं ते नंतर विचार करू. पण सुरुवातीला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा विचार करूया. इयर जे टोटल इन्व्हेस्टमेंट दिलेले आहे ते सुरुवातीला लिहून घेऊ. टोटल इन्व्हेस्टमेंट which is equal to rupees 3,60,000. आता इन्व्हेस्टमेंटचा जो रेशो आहे म्हणजे प्रपोर्शन जे आहे, ऑल्सो रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट which is equal to 3:4:7:6. मग आपण एक काम करूया, हा जो 3 आहे म्हणजे फर्स्ट पर्सन जी जया आहे, जयाची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 3x रुपीज आहे असं कन्सिडर करू. त्यासाठी इथं लेट हा शब्द लिहितोय. लेट इन्व्हेस्टमेंट ऑफ जया किंवा जयाज इन्व्हेस्टमेंट असं आपण शॉर्ट मध्ये सुद्धा लिहू शकतो. लेट जयाज इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू रुपीज 3x. मग जयाची जर 3x असेल तर त्याच पद्धतीने पुढचे जे पार्टनर आहेत, सीमा असेल, निखिल आहे किंवा निलेश आहे, या प्रत्येकाची म्हणजे इथं आपण अपॉस्ट्रोफी एस देऊया, या प्रत्येकाची आपण इन्व्हेस्टमेंट सांगू शकतो. म्हणजे सीमाज इन्व्हेस्टमेंट, सेम वे निखिल्स इन्व्हेस्टमेंट, सेम वे निलेश इन्व्हेस्टमेंट. या सर्वांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती या एक्सच्या प्रपोर्शन मध्ये आपण सांगायची आहे, एक्सच्या टर्म्स मध्ये. जर जयाची 3x इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याच्या पुढची 4x सीमाची असेल, त्याच्या पुढची 7x निखिलची असेल आणि त्याच्या पुढची 6x जी इन्व्हेस्टमेंट आहे ती निलेशची आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ही त्यांची ऍक्च्युअल अमाऊंट एक्सच्या टर्म्स मध्ये झाली. परंतु टोटल कॅपिटल आम्हाला माहित आहे, याचाच अर्थ ह्या चौघांची मिळून बेरीज ही इतकी येते. म्हणून आपण म्हणू शकतो therefore we say that 3x plus 4x plus 7x plus 6x ह्या चौघांची मिळून जी इन्व्हेस्टमेंट होणार आहे ती 3,60,000 असेल. म्हणजेच हे जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल 3 plus 4 7, 7 plus 7 14 plus 6 म्हणजे 20. याचाच अर्थ 20x ची व्हॅल्यू मिळेल 3,60,000. म्हणजे जर आम्हाला x फाइंड आउट करायचा असेल तर हा 3,60,000 तसाच असू दे, हा 20 राईट साईडला गेल्यानंतर डिवाइड होईल म्हणजे 0 0 कॅन्सल होईल. x म्हणजे 36,000च्या हाफ म्हणजे 80,000 आहे असं आपण म्हणू शकतो. आता आम्हाला x ची व्हॅल्यू मिळाली, याचा अर्थ ही x ची व्हॅल्यू इथं कुठेही सबस्टिट्यूट केली तर आपण कोणाचीही इन्व्हेस्टमेंट सांगू शकतो. आपल्याला चौघांची इन्व्हेस्टमेंट काढण्याची आवश्यकता नाहीये. तिने फर्स्ट क्वेश्चन असा विचारलेला आहे, व्हॉट वॉज जयाज ऍक्च्युअल शेअर इन द कॅपिटल. म्हणजेच तिची इन्व्हेस्टमेंट किती आहे. मग जयाची इन्व्हेस्टमेंट आपण पाहिलेली आहे 3x आहे, त्यामुळे आपण पुढे म्हणू शकतोय देअरफॉर जयाज कॅपिटल, जयाज इन्व्हेस्टमेंट कसंही म्हणू शकता, जे आहे 3x रुपीज. म्हणजेच 3 into x जो आहे तो 18,000. दॅट इज मीन्स 18 3s are 54 आणि तो 1000 तसाच असेल. म्हणजे या बिझनेसमध्ये जयाचं कॅपिटल 54,000 रुपीज आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्या पुढे असा प्रश्न विचारलेला आहे, दे मेड अ प्रॉफिट ऑफ 12%. हाऊ मच प्रॉफिट डिड निखिल मेक. आपण हे दोन पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला प्रॉफिट 12% सांगितलेलं आहे. याचा अर्थ 3,60,000चा जर 12% घेतला तर टोटल प्रॉफिट मिळेल. पुन्हा त्याच्यामध्ये एवढे प्रपोर्शन करायला पाहिजेत आणि मग त्यासाठी निखिलचा भाग शोधायला पाहिजे. पण आता ऍक्च्युअली आपण प्रत्येकाची अमाऊंट तिथे फाइंड आउट करू शकतो. मग हा प्रॉफिट जर आपल्याला फक्त निखिलचा फाइंड आउट करायचा असेल तर निखिलचं कॅपिटल सुद्धा किती आहे ते शोधूया. म्हणजे निखिलने किती रुपये इन्व्हेस्ट केले ते सुरुवातीला शोधूया.
त्यासाठी त्यांनी जरी विचारलं नसेल तरी आपण इथं म्हणू निखिल्स कॅपिटल. पण निखिलची इन्व्हेस्टमेंट कोणत्याही भाषेमध्ये लिहा. निखिलची जी कॅपिटल आहे जी आपण इथं कन्सिडर केलेली होती जी 7x होती. याचाच अर्थ 7 into 18,000 म्हणजेच इथं आपण हे 000 आहे असं 7 8 जा 56 कॅरी ऑन 5 7 1 जा 7 7 प्लस 5 12 म्हणजेच 18 7 जा 126 म्हणजे एवढे रुपये हे निखिलने इन्व्हेस्ट केलेले आहेत. मग एवढ्या अमाऊंटचा जर आपण 12% घेतला तर तो टोटल प्रॉफिट असेल आणि या अमाऊंटचा जर 12% घेतला तर तो फक्त निखिलचा प्रॉफिट असेल. त्यामुळे फायनली असं म्हणू शकतोय प्रॉफिट मेड बाय निखिल म्हणजे निखिलसाठी मिळालेला जो प्रॉफिट असेल किंवा प्रॉफिट फॉर निखिल असं म्हणूया. निखिलची इन्व्हेस्टमेंट 1,26,000 आहे. एवढे रुपये निखिलने इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्याचा जरी आपण 12% काढला तर आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळू शकतो. म्हणजेच पुन्हा ह्या 0 ला 0 आपण कॅन्सल करू. म्हणजेच 1260 into 12 यांचा आपण प्रोडक्ट करायला हवा. म्हणजेच 1200 12 6 जा 72 कॅरी ऑन 7 12 2 जा 24 24 प्लस 7 म्हणजे 31 कॅरी ऑन 3 12 1 जा 12 12 प्लस 3 15 म्हणजे आपण म्हणू शकतो की निखिलला या बिझनेसमध्ये ₹15,120 इतका प्रॉफिट होईल. तर या पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण पार्टनरशिप म्हणजे काय आणि त्यावर आधारित असणारी ही काही उदाहरणं आहेत ती अभ्यासलेली आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 7वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक यू.